कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली। पेठ वडगावमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची कोयत्यानं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून पेठ वडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्स समोर सायंकाळी 5च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। या घटनेनं काही काळ परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। अमृता दीपक कांबळे वय वर्षे 30 असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे, तर दीपक लाडू कांबळे वय वर्षे 35 राहणार सावर्डे असं संशयिताचं नाव आहे। 8 वर्षापूर्वी अमृता आणि दीपक यांनी प्रेम विवाह केला होता। त्यांना 2 मुले असून पती पत्नीमध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता। आज अमृता कांबळे या एका वकिलाला भेटण्यासाठी एसटी स्टँड मागील कॉम्प्लेक्समध्ये आल्या असताना दीपक कांबळे तेथे पोहोचला आणि दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या कोयत्यानं अमृता यांच्यावर सपासप वार केले। गंभीर जखमी झालेल्या अमृता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। हल्ला रोखण्यासाठी काही नागरिकांनी प्रयत्न केले, मात्र ही माझी पत्नी आहे, तुम्ही मध्ये पडू नका असे म्हणत आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की केल्याचं समजतंय। या प्रकरणाची वडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे।